शेवटी वेळ आल्यानंतर त्या व्यक्तीने मला फसवलं, ती व्यक्ती पलटली. आणि पलटल्यावर काय होतं हे तर तुम्हाला माहितीच असेल. तेच माझ्यासोबत त्या दिवशी घडलं. पण आयुष्यात माझ्या असा टर्निंग पॉईंट आला का, म्हणतात ना, सगळं चांगलं चालू असेल तर काही ना काही वाईट घडतं किंवा वाईट काळ येतोच. मला एक कॉल आला. मला तो कॉल आला असं टेन्शन मध्ये बसल्यावर. तो कॉल होता मुंगीलालचा. ते सगळं झाल्यानंतर रात्री 3 वाजता मी घरी गेलो. माझ्या आईचं बघितलं, आई रडत होती. मी तिला बघितल्यानंतर मला डायरेक्ट माझं जग संपल्यासारखं वाटायला लागलं. कधी कधी असं होतं, इतक्या अडचणी माणसाच्या जीवनात येतात. खूप लोकांनी प्रयत्न केला गोप्यात माझ्यात भांडणं लावण्याचा, पण गोप्यानी कधी साथ सोडली नाही. पण यानंतर काय झालं, लोकांना काही जळणाऱ्या लोकांना वाटायचं हे सगळं इतक्या कमी वयात कसं काही असं कोण घेऊ शकते. माझ्या वाईट आउट टपले होते, कारण माझं जे सक्सेस होतं ते कोणाला जास्त देखवत नव्हतं. त्याच्यानंतर माझी बदनामी केली गेली. आपल्या आयुष्यात जेव्हा एखादा प्रॉब्लेम येतो तेव्हा तो आपल्याला खूप मोठा वाटतो, पण जेव्हा तो प्रॉब्लेम आपल्यापासून लांब जातो, जसं की एखादी बिल्डिंग आहे, बिल्डिंगच्या आपण जर समोर उभा राहिलो आणि वर पाहिलं तर ती बिल्डिंग आपल्याला खूप मोठी वाटते. पण जेव्हा आपण त्या बिल्डिंग पासून लांब जाऊन पाहतो, त्या प्रॉब्लेम पासून आपण लांब जातो, त्या टायमाला आपल्याला जाणवतं की तो प्रॉब्लेम खूप छोटा होता. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित तांबे. मित्रांनो, लेवलचा विषय तुम्हाला माहितच असेल. माझे बाबा हे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांनी त्यांच्या काळामध्ये खूप सारी जमीन घेऊन ठेवली होती. म्हणजे जर सांगायला गेलं तर एवढी जमीन घेऊन ठेवली होती, जर चालायला सुरू केलं तर दमन, पण जमीन काय संपायची नाही. मित्रांनो, मला लहानपणीपासून बिझनेस करायला खूप आवडायचं. 3री-4थीला असताना मी काय करायचो, माझी सिस्टर, माझी बहीण हायस्कूलला होती. मग मी तिला काय करायचो, गोळ्या बिस्किट आणायला लावायचो. आणि तेच गोळ्या बिस्किट मी वस्तीवर सुट्टी असेल ना, शनिवार रविवारी ते गोळ्या बिस्किट विकायचो. म्हणजे मला खूप आवड होती अशी बिझनेस करायची. मी 7वी-8वीला गेल्यानंतर, हायस्कूलला गेल्यानंतर त्या टायमाला शाळेत नवीन लॅपटॉप आले होते. मग सगळं प्रोजेक्टवर शिकवायला सुरू केलं होतं. त्या टायमाला आहे ना, जास्त मुलांना लॅपटॉप येत नव्हतं. पण मला ते लॅपटॉपची खूप माहिती होती, कारण मी युट्यूबवर बघायचो. त्या टायमाला नवीन नवीन युट्यूब खूप ट्रेंडिंगला आलं होतं. त्या टायमाला मी युट्यूबवर व्हिडिओ बघून शिकायचो. त्यामुळे मला युट्यूबवर सगळं बघून कम्प्युटर खूप चांगलं चालवता येत होतं. मग कधी पण शाळेत जर काही प्रॉब्लेम आला ना, सर लोक म्हणायचे अभिजित तांबेला बोलून आणा. मग मी ते लॅपटॉपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचो. मित्रांनो, मला पहिल्यापासूनच हे जे युट्यूबला व्हिडिओ बनवायला खूप आवडायचं, पण माझी तेवढी परिस्थिती नव्हती की मी एक मोबाईल घेईन, कॅमेरा घेईन आणि व्हिडिओ शूट करल. मग त्या टायमाला माझ्याने काही झालं नाही. पण मग 11वी-12वीला गेल्यानंतर मी वस्तीवर एक वडापावची टपरी टाकली होती. त्या ठिकाणी मी काय करायचो, संध्याकाळी ना बटाटे आणायचो, ते शिजवायचो आणि सकाळ सकाळी त्याची चटणी बनवायचो. मग त्याच्यानंतर कॉलेज करायचो. कॉलेजवरून आलो का दुपारी मग ती टपरी चालू करायचो आणि ते वडापाव त्या ठिकाणी विकायचो. पण काय झालं, इथं आमची गावात जमीन होती, सगळं होतं आणि थोडे असल्यामुळे काय व्हायचं, लोक हसायचे मी असं वडापाव बिडापाव विकतो म्हणून. मग त्या टायमाला मी काय करायचो, संध्याकाळी भांडे घासायचे असायचे. मी टपरी बंद झाली का बंद करून मग ते भांडे घासायचो. कोणी हसायला नको आपल्याला किंवा हे असं बघायला नको भांडे घासताना. त्या टायमाला खूप मी ट्राय केला. पण त्याच्यानंतर मग काय झालं, जे मी त्याच्यातून पैसे कमवायचो त्याच्यातून मी एक कॅमेरा घेतला आणि फायनली मग मी युट्यूबवर व्हिडिओ बनवायला सुरू केलं. त्याच्या आधी पण मी व्हिडिओ बनवले, पण ते कोणाच्या पण मोबाईल, ज्याचा मला मोबाईल भेटेल त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करायचो, टाकायचो. पण ते एवढी क्लॅरिटीत मला बनवता नाही आली. त्यानंतर मी युट्यूबला शॉर्ट फिल्म बनवायला सुरू केलं. शॉर्ट फिल्म खूप दिवस बनवत होतो, पण त्याच्यातून एवढा रिस्पॉन्स काय आला नाही. मग आता कॅमेऱ्याचे हप्ते भरायचे म्हणलं, मग आता काय करायचं, तर मी काय केलं, जे जवळपासचे जे फोटोग्राफर आहेत त्यांच्यासोबत मी जायचो आणि ते दिवसावर मला 400-500 रुपये शूटवर पैसे द्यायचे. तर मग त्यांच्यासोबत जायचो मी. ते फोटोग्राफरकडून जे पैसे मला यायचे त्याच्यातून मग मी कॅमेऱ्याचे हप्ते भरायचो. खूप काळ गेला. त्याच्यानंतर जे युट्यूबला रिस्पॉन्स काही येत नव्हता, मग जे टीम होती ती पण फुटायला लागली. ते म्हणायचे काय आपल्याला याच्यातून काय भेटत नाही, किती दिवस आपण असं फ्रीमध्ये काम करणार आहे किंवा असं फिरणार आहे. मग त्याच्यानंतर टीम येत नव्हती. मी खूप टेन्शनमध्ये बसलो होतो. त्या टायमाला असं वाटलं होतं, अरे आता किती दिवस करणार आहे किंवा हे बंद करावं का. मग नंतर मला एक कॉल आला. मला तो कॉल आला असं टेन्शनमध्ये बसल्यावर. तो कॉल होता मुंगीलालचा. आज तुम्ही मुंगीलालच्या नावाने ज्यांना ओळखता, मंगेश आदमाने त्यांचं नाव, त्यांचा मला कॉल आला. ते म्हणले एक मुंबईवरून एक डायरेक्टर आले, त्यांना तुला भेटायचंय, त्यांना एक शॉर्ट फिल्म शूट करायची. मग मी दुसऱ्या दिवशी पळत पळत त्यांच्या तिथं गेलो. म्हणलं काय करायचं आपल्याला, तर ते बोलले की आपल्या यांना एक शॉर्ट फिल्म शूट करायची आणि यांना तुझा कॅमेरा शूट करायची, काय असेल ते तुला पैसे देतील. मी म्हणलं यार भारी आहे, शॉर्ट फिल्म शूट होईल आणि मला पैसे पण भेटते, माझा कॅमेराचे हप्ते भरायला, तेवढंच एक भारी विषय होईल. तर मग दुसऱ्या दिवशी म्हणलं ठीक आहे करू. तर दुसऱ्या दिवशी त्यांचा कॉल आला का ते बोलले की तुझा जो कॅमेरा आहे तो त्या कॅमेरावरती शूट नाही करू शकत, त्यांना त्याच्यापेक्षा भारी कॅमेरा पाहिजे नाही. पण ते मुंगीलाल बोलले की जाऊ दे, आता त्यांचं काम कॅन्सल झालंय, पण तुला जर काही सुचलं स्क्रिप्ट तर आपण मिळून करू. त्यांच्याकडून 1-2 जण होते का जे या फील्ड मधले होते. म्हणले चला आपण करू काहीतरी, तुला सुचलं तर मला सांग. मी घरी आलो होतो, बसलो टेन्शन मध्ये. म्हणलं यार एक काम आलं होतं ते गेलं, आता टेन्शन. तर मग मी टेन्शन मध्ये संध्याकाळी झोपताना विचार करत होतो काय करता येईल. तर त्या डायरेक्टरने मला एक स्टोरी सांगितली शेतकऱ्यावर. म्हणलं यार आपण पण काहीतरी शेतकऱ्यावर स्टोरी करू शकतो आणि मला थोडी माहिती होती. म्हणलं चला काहीतरी रिलेटेड आपण अशी एक स्टोरी बनवू.
मी रात्री विचार केला, एक अशी इमोशनल स्टोरी तयार केली आणि मुंगीलालच्या घरी गेलो आणि मुंगीलालला सांगितलं ही अशी अशी स्टोरी आहे, चला करूया. ते म्हणले ठीक आहे चला करूया. त्याच्यानंतर आम्ही 7-8 दिवस सलग ते शूट केलं, ती व्हिडिओ रेडी केली. ज्या टायमाला मी शूटला जायचो त्या टायमाला असा विषय होता की मी सकाळ सकाळी लवकर निघायचो. मग सकाळी काय करायचं, सगळी टीम गोळा करायची. टीम गोळा केली का ती टीम घ्यायची आणि शूटवर जायचं. आणि त्या टायमाला असं सकाळ सकाळी लवकर आल्यामुळे मी जेवून पण येत नव्हतो, कारण टीम गोळा करायची आपल्याला. मग टीम गोळा केली का त्या ठिकाणी मग शूट करायचं. दुपारी समजा वेळ झाला, मग माझ्याकडे 50-60 रुपये असायचे, मी हॉटेलमधून वडापाव खाईन. पण विषय असा होता, खूप जण असायचे. आता एवढे जण यांना तुम्ही खाऊ नाही घालू शकत, आणि मग त्यामुळे मी काय करायचो, त्याच्यापेक्षा मग चला ठीक आहे असं संध्याकाळपर्यंत सगळं शूट उरकायचं, घरी येऊन जेवायचो. कधी कधी तर असं व्हायचं, जे शूट केलंय मला अशी क्युरियोसिटी व्हायची, एक नाही का आपल्याला वाटायचं आता कसं शूट झाले, चला चेक करूया. मी आधी सगळ्या त्या क्लिप एडिटिंगला लावायचो, चेक करायचो. मग जेव्हा वाटायचं नाही हा ओके आता जे शूट झालं एकदम परफेक्ट झालंय, मग त्यानंतरच मग मी जेवायचो. ते झालं, सगळं झालं. मी ती शॉर्ट फिल्म शूट पण केली त्या टायमाला, ती शेतकरी शॉर्ट फिल्म. पण विषय असा झाला, कधी कधी असं होतं इतक्या अडचणी माणसाच्या जीवनात येतात. त्या दिवशी मी ती व्हिडिओ अपलोड झाला, तयार झाला. मग मी म्हणलं आता अपलोड करायचं, पण ती होता 10 जीबीचा व्हिडिओ होता. आता 10 जीबीचा व्हिडिओ अपलोड करायचा म्हणलं, आता मला काय करायचं, माझ्याकडे एवढं इंटरनेट कनेक्शन घरी स्ट्रॉंग नव्हतं. मग मला काय करावं लागायचं, गावात सायबर कॅफेला जाऊन तो व्हिडिओ अपलोड करावा लागायचा. मग म्हणलं चला अपलोड करायला जाऊ. गाडीत जाऊन चेक केलं तर गाडीत पेट्रोल नव्हतं. मग मी आईकडे गेलो, नाहीला म्हणलं का पेट्रोलला पैसे दे ना, गाडीत पेट्रोल नाही. तर ती म्हणली बघ पिशवीत जाऊन असतील. तर पिशवीत जाऊन बघितलं तर मित्रांनो त्या ठिकाणी मी पाहिलं तर एवढे पैसे नव्हते का मी गाडीत पेट्रोल टाकून परत मागं गाडी येईन एवढे. मी म्हणलं आईला का पैसे नाही एवढे पिशवीत. तर ती म्हणली पप्पाने नेले असतील, किराणा आणायचा होता घरात. मग म्हणलं आता काय करावं. मी त्या दिवशी इतकं डिप्रेशन आलं, म्हणलं यार काय लाईफ आहे आपली नाही का, काहीतरी इतकं म्हणजे स्ट्रगल असं, खूप मला टेन्शन आल्याने झालं. मग त्या टायमाला म्हणलं चला आता थांबायचं नाही, चला आता पाय जाऊ आणि व्हिडिओ अपलोडच करून येऊ. मग अपलोड करण्यासाठी मी पाय निघलो आणि मला वाटलं की गाडी भेटेल, पण 8 किलोमीटर गावात मी पाय गेलो, मला एकही त्या दिवशी गाडी भेटली नाही. त्यानंतर तो व्हिडिओ पोस्ट केला, व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला. माझा पण आयुष्यातला असा एक व्हिडिओ होता का त्याला एवढा रिस्पॉन्स आला होता. आणि जे मंगेश आदमाने त्यांच्यासाठी पण तो पहिलाच व्हिडिओ होता, पण त्याला एवढा रिस्पॉन्स आला. आम्हाला कॉल यायला लागली, यार तुम्ही भारी करताय असं तसं, खूप सारे कॉल आले. आम्ही खूप सारा प्रयत्न केला, सगळं चालू होतं, पण एवढं काय ते असं नव्हतं का त्याच्यातून खूप सारे सक्सेस मिळाले किंवा त्यातून एवढे पैसे मिळतात की आम्ही ते काम कंटिन्यू करू शकतो. तर सगळं चालू होतं. त्याच्यानंतर तो कोविडचा फेस आला, सगळीकडे कोविड आला. तो कोविड आल्यानंतर मला पण लास्टला ते आम्ही शूटला मी फिरायचो, संपर्क यायचा, मला पण कोविड झाला. मी ऍडमिट होतो, सगळं हे होतं. मग नंतर एक 5-6 दिवसांनी असं वाटायला लागलं यार आपला कोविड बरा होतो का नाही होतो. तर त्या टायमाला मला मित्रांचे कॉल यायचे, टीमचा कॉल यायचा, पोरांचा काय कसं वाटतंय. तर मी त्यांना त्या टायमाला म्हणलं अभिजित तांबे फेमस झाल्याशिवाय मरू नाही शकत. तर त्या टायमाला मी विचार केला यार मी तर एक तर व्हिडिओत काम करत नव्हतो. मी काय करायचो, मी डायरेक्शनचं काम करायचो, शूट करायचो, हे करायचो आणि छोटा मोठा रोल करायचो. मी परफेक्ट स्वतः ऍक्टर म्हणून काम कधी केलंच नव्हतं इथून मागं. त्या टायमाला मी ठरवलं आता स्वतः काम करायचं, कारण असं तर कधी काही होऊ शकतं, त्याच्या आधीच काही झालं तर काय करायचं. त्याच्यामुळे आता आपण काय करायचं, मी स्वतः आता ऍक्टर होऊन म्हणलं तर आता काम करूया. तर मग त्याच्यानंतर घरी विचार करत होतो. त्या टायमाला गोप्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याच्या आधी मी गोप्याला काही जास्त माझी ओळख नव्हती, पण त्या टायमाला गोप्याला पण कोविड झाला आणि त्याने एका न्यूज चॅनल एक बाईट दिली आणि एकदम अँटिक त्याच्या स्टाईलमध्ये. मला ती बाईट पाहिली, म्हणली अरे भारी बोलतो, चला आपण सोबत एक बनवूया. त्याला म्हणलो तो खूप वेळा माझा टीमशी पण बोलला होता का आपण व्हिडिओ करूया, मला घ्या, मला पण बोलला होता. पण काय झालं, कधी अशी वेळच नाही आली का त्यासोबत व्हिडिओ बनवायची. मग त्या टायमाला म्हणलं चला आता युनिक काहीतरी करायचं, तर गोप्या आणि आम्ही एक मिळून करू. त्या टायमाला मी फर्स्ट टाइमच काम केलं. गोप्यानी फर्स्ट त्याची एक शॉर्ट फिल्म होती, आम्ही गटुडं नावाने मी एक शॉर्ट फिल्म रात्री लिहिली, तयार केली 2-3 दिवस मिळून. आणि ती शॉर्ट फिल्म जाऊन मी तयार झाल्यानंतर युट्यूबला अपलोड केली. तिला इतका भयानक रिस्पॉन्स भेटला. माझे जे व्हिडिओ चालायचे 10,000 व्ह्यूज जायचे, नॉर्मली 10,000 व्ह्यूज जायचे माझे इथं मागं, ती व्हिडिओ डायरेक्ट लाखात गेली. लाखात गेल्यानंतर खूप सारे लोकांचे आम्हाला कमेंट्स यायला लागल्या, खूप सारे लोक आम्हाला ओळखायला लागले त्या ठिकाणी. पण रिस्पॉन्स एवढा होता का आम्ही त्याच्यानंतर पण खूप सारे व्हिडिओ बनवले. ते पण मग एवढे काही चालले नाही, काही चालायचे ठीक आहे, ओके चालत होतं. पण असे काही एवढे पैसे भेटत नव्हते का आमच्या टीमचा खर्च भागल किंवा आमचा पण जे कॅमेरा शूट आहे त्याचा खर्च भागल. सगळं चालू होतं, पण टीम पण मग काही लोक नाही का आपण टीम मध्ये फुटायला लागली. काही जण म्हणायचे कशाला याच्या शूटला जाता, यातून काय भेटतंय का, काय भेटत नाही, मग कशाला आपण याच्याकडे जायचं. तर मग मी म्हणलं आता यार येतं सगळं एवढं नीट नाहीये किंवा याच्यातून काही एवढा रिस्पॉन्स आहे नाही. तर मग मी कॉलेज त्या टायमाला मी
माझी 12वी झाली आणि फर्स्ट इयरला सेकंड इयरला मी गेलो होतो. तर त्या टायमाला म्हटलं चला आता कॉलेजकडेच लक्ष देऊया, हे तर चालूच आहे. मग मी काय करायचं, माझा कॉलेजचा खर्च भागण्यासाठी फोटोग्राफी करायचो. त्या ठिकाणी मला फोटोग्राफीची ऑर्डर करून 1000 रुपये दिवसाला जर गेलो तर भेटायचे. मग महिन्यातून एक 2-3 ऑर्डर जरी मारल्या तर 4-5 हजार रुपये मला भेटायचे. मग मी काय करायचो, त्या पैशातून कॉलेजचा खर्च आणि ते कॅमेऱ्याचं काय असेल हप्ते बिप्ते सगळं माझं काम व्हायचं. पण त्या ठिकाणी मी खूप दिवस ते युट्यूबकडे कमी लक्ष दिलं, पण मी करत राहायचो मध्ये मध्ये. एक दिवस असंच फोटो स्टुडिओला मी बसलो होतो, गोप्या पण तिथं आला. गप्पा मारता मारता फोटो स्टुडिओवर आम्हाला एक असंच एक आठवलं की फोटोग्राफर एखादी रील बनवू. त्याच्या आधी रील एवढा मी बनवत नव्हतो. मी युट्यूबला व्हिडिओ बनवायचो, लॉंग फॉर्म जे व्हिडिओ असतात ते बनवायचो. म्हणलं चला आपण एक रील बनवून बघू. त्याला काय 2 मिनिटाचा खेळ आहे. जसं शॉर्ट फिल्म बनवायला आम्हाला खूप दिवस 7-8 दिवस आम्ही शूट करायचो, तेव्हा एक शॉर्ट फिल्म तयार व्हायची. रीलला काय म्हणलं आपल्याला एक तासभर लागेल किंवा एक 15-20 मिनिटं. त्या टायमाला आम्ही एक तास 2 तास लावले आणि एक रील शूट केली तिथं. तर शूट केल्यानंतर रीलचं असं कंटेंट होतं, आम्हाला सुचलं होतं का गोप्या एक फोटोग्राफर आहे आणि मी येतो, माझा एक लग्नाचा डाटा असतो. तर मी म्हणतो गोप्या लग्नाची माझी फोटो दे, अल्बम कुठे? तर तो बोलतो का फोटो तर डिलीट झाले, सॉरी तो बोलतो लग्न परत तुम्हाला करावं लागेल. मी म्हणतो का? तर ते म्हणतो तुमचे लग्नाचे फोटो डिलीट झाले. मी मग त्याला म्हणतो यार तुला काही वाटलं पाहिजे, तू बावळट आहे का, तू फोटो डिलीट केले? तर ते म्हणतो अहो फक्त लग्न परत करायचं, साखरपुडा आणि हळदीचे फोटो आहेत आपल्याकडे. तर त्या टायमाला मग ती एक कॉमेडी रील होती, तर ती टाकली मी. दुसऱ्या दिवशी मी हळदीच्या शूटला गेलो. माझं हळदीचं म्हणजे मी ऑर्डर करायचो, एका हळदीचा फोटो काढायला गेलो एका जणाच्या तिथं. तिथं गेलो, माझे बरेचसे लोक माझ्या तोंडात बघत होते यार. मी म्हणलं हे का बघू राहिलेत? तर त्याच्यानंतर मग मी घरी गेलो. संध्याकाळी मोबाईल ओपन करून बघितलं तर ती जी रील होती ती 1.9 मिलियन गेली रात्रीतून. म्हणलं वाव यार, हे तर भारी सिस्टीम आहे. मग गोप्याला बोलून घेतलं परत. म्हणलं आज तर व्हिडिओ चालू राहिले, आपण परत एक बनवू. मी अजून एक थोडी स्क्रिप्ट तयार केली, परत एक रील शूट केली. ती व्हिडिओ परत 1 मिलियनला गेली. म्हणलं मग त्याच्यानंतर आम्हाला हे जाणवलं की आम्ही जेव्हा गोप्यान मी भांडतो, ते जे कंटेंट आहे ते लोकांना आवडतंय. जसं की मी जे गोप्याला मठ्ठ बोलतो किंवा जे गोप्या मला वाकडं बोलतो, उलट उत्तरं देतो, ते लोकांना खूप आवडू राहिले. मग मी ठरवलं का चला ठीक आहे, आपण एक काम करूया, हेच व्हिडिओ कंटिन्यूस करूया. मी मग कंटिन्युअसली त्या टाईपचे, कधी गोप्या भेडीवाला, कधी गोप्या इस्त्रीवाला, गोप्या कधी काहीतरी कामावाला, काही ना काही अशा टाईपचे मी व्हिडिओ बनवायला सुरू केले. इतका भयानक रिस्पॉन्स त्या टायमाला मला मिळाला. 1 महिन्यातच 1 लाखांपेक्षा जास्त माझे फॉलोअर्स कंप्लीट झाले. आणि गोप्याच्या अकाउंटला पण 80-70-80 लाख 80,000 फॉलोअर्स त्या ठिकाणी झाले होते. म्हणलं वाव यार भारी. पण त्या टायमाला आम्हाला ब्रँडचे कॉल यायला सुरू झाले, शॉपचे कॉल यायचे, दादा आमचे एक ऍडव्हर्टाईज करता का? म्हणजे ठीक आहे. तर मग आम्ही गेलो एका ठिकाणी भेटायला. तर ते म्हणले किती रुपये घेतात? माझ्या मनात का आता 1 मिनिटाची रील बनवायची किती घ्यावं, 500-1 रुपये मागावं यांना. तर त्यांना म्हणलं तुमचं काय बजेट आहे? ते म्हणले 10,000 करा. म्हणलं 10,000 एका रीलचे, 30 सेकंदाचे 10,000. म्हणलं भारी, करू म्हणलं, नक्कीच करू. मग आम्ही तिथून रील्स बनवायला सुरू केलं. मग कळालं का आपण जे शॉपचे जे रील बनवतो त्याचे पैसे भेटतात एवढे. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला कळालं. मग आम्ही त्याच्यानंतर बरेच दिवस 2-3 महिने तर सलग व्हिडिओ बनवायचो, शॉपचे जे दुकानदारांचे प्रमोशन करायचो. तर मग आम्हाला त्याच्यानंतर बाहेरून पण खूप सारे काम यायला लागले. 100 किलोमीटरवरून कुठून बाहेरून नाशिकवरून काम यायचं का इकडे आमची रील बनवायची या. पण काय विषय झाला का मोटरसायकलवर आपण किती लांब जाणार, इतक्या लांब मला जाता येणार. म्हणलं आता 4 व्हीलर घ्यावा लागेल, कारण त्याशिवाय आपण जास्त कामं करू शकत नाही. मग प्लॅन केला, विचार केला. पण बघता बघता 2-3 महिन्यातच आम्ही तेवढे पैसे जमा करू शकलो. आणि त्याच्यानंतर ते पैसे घेतले आणि मग मी 4 व्हीलर विकत घेतली. स्विफ्ट गाडी 21 नंबरची जी तुम्ही बघितली असेल ती त्या टायमाला मी विकत घेतली. त्याच्यानंतर मग आम्ही बाहेरचे पण खूप सारे कामं सुरू केले, खूप सारे व्हिडिओ बनवत होतो, सगळं चालू होतं. पण त्यानंतर मी हा विचार केला, मला पहिल्यापासून बिझनेसमध्ये खूप आयडिया आणि खूप इंटरेस्ट. त्याच्यामुळे मग मी म्हणलं चला आता आपण काहीतरी बिझनेस करूया, कवर आपण बाकीच्यांचेच व्हिडिओ बनवणार किंवा ऍडव्हर्टाईज, कारण आपलं पण काहीतरी पाहिजे ना. मग त्या टायमाला मग मी एक जवळपास 7-8 महिने रिसर्च करत होतो का काय करायचं. त्या टायमाला मला आहे ना एक प्रोडक्ट सापडले, एनर्जी ड्रिंक. म्हणलं यात कोणी करत नाही, आपण करूया म्हणलं ट्राय, नाही काय होतं. मग मी सगळी माहिती काढली, डॉक्युमेंट सगळं रेडी केलं आणि त्याच्यानंतर लेवल एनर्जी ड्रिंक नावाने ते प्रोडक्ट लॉन्च केलं, जे आजकाल तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल, सगळीकडे खूप सारं व्हायरल झालेलं आहे. त्यानंतर मग ते चालू झालं, सगळं झालं. त्याच्यानंतर माझं एक स्वप्न होतं, त्याला खूप चांगला रिस्पॉन्स भेटत होता. माझं एक स्वप्न होतं का इथून मागं आयुष्य सगळं हप्त्यावरच गेलं होतं. कॅमेरा हप्त्यावर, मोबाईल घ्यायचा हप्त्यावर, सगळी माझ्याकडे एक, मी त्या फोटोग्राफी करताना मी एक स्कूटी घेतली होती ऍक्सेस, ती पण हप्त्यावर घेतली होती. मग तिचे हप्ते भरण्यात मला असं वाटायचं आणि लाईव्ह हप्त्यावरच गेली. कॅश काहीतरी घ्यायचं. मग मी त्या टायमाला थार, आता मध्येच मी कॅशमध्ये थार घेतली. लेवलचे जे पैसे यायचे त्याच्यातून मग मी थार कॅशमध्ये घेऊन टाकली. तर त्या ठिकाणी माझे सगळे स्वप्न पूर्ण झाले होते. त्यानंतर सगळ्या गोष्टी चालू होत्या.
पण यानंतर काय झालं, लोकांना काही जळणाऱ्या लोकांना वाटायचं हे सगळं इतक्या कमी वयात कसं काही असं कोण घेऊ शकतं, एवढ्या गाड्या, एवढं सक्सेस कसं काय मिळू शकतं. मग लोक म्हणायची ही गाडी त्याची नाहीये, ही गाडी दुसऱ्यांच्या गाड्या हवा करतो किंवा काहीतरी. तर त्या जळणाऱ्याला माझं उत्तर आहे का कधी जा चेक करा, दोन्ही गाड्या माझ्या नावाने रजिस्टर आहे, त्यातल्या गाड्या कॅश आहेत, तुम्ही कधी पण जाऊन चेक करू शकता. आज मी ज्या स्टेजला आहे या ठिकाणी मला फॉर्च्युनर कॅश मध्ये घेणं पण काय लय मोठी गोष्ट नाही. पण काही काही जे जळणार लोक त्यांना वाटतं यार याच्या काय कसं काय एवढं भेटलं. आणि जे जळणार आहे ते जेवढे महिन्याला कमवतात, आज माझ्या कंपनीचा टॅक्सच मला तेवढा भरावा लागतोय. तर हे तर चालूच असतं मित्रांनो. जर नाव झालं तर बदनामी होती, त्यामुळे काय एवढं मी त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही. सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि या ठिकाणी मला सगळ्यात जास्त जी साथ भेटली ती गोप्याची भेटली, कारण प्रत्येक रीलमध्ये प्रत्येक ठिकाणी तो माझ्या सोबत होता. खूप लोकांनी प्रयत्न केला गोप्यातून माझ्यात भांडणं लावण्याचा, पण गोप्यानी कधी साथ सोडली नाही. ते शेवटपर्यंत कोणी त्याला म्हणलं ना काय त्याच्याबरोबर राहतो येते तो म्हणायचं मी एक तर व्हिडिओ बनीन तर अभिजित तांबेसोबत बनीन, नाही तर मी एकटा व्हिडिओ बनीन, पण मी दुसऱ्या कोणासोबत जास्त मी करू शकत नाही म्हणलं काम. गोप्या मला कंटिन्यू म्हणत असतो का भाऊ तू किती मोठा होई, मी तुला शेवटपर्यंत साथ देत राहील म्हणला. फक्त एक काम कर, तू फॉर्च्युनर घे, इंडिवर घे, हेलिकॉप्टर घे, फक्त ज्या एक मला शेजारची खुर्ची माझ्यासाठी ठेवायची म्हणला. तुम्ही कधी पण कधी काही बोलणं झालं का ते म्हणत असतो शेजारची तुझ्या जी खुर्ची ती माझी असणार ते मला शेवटपर्यंत. मग त्यामुळे ना गोप्याची मला शेवटपर्यंत साथ भेटली, सगळं सक्सेस भेटत होतं. आतापर्यंत आम्ही जे करत होतो त्याच्याहून पण नाव वर चाललं होतं. पण आयुष्यात माझ्या असा टर्निंग पॉईंट आला का म्हणतात ना सगळं चांगलं चालू असेल तर काही ना काही वाईट घडतं किंवा वाईट काळ येतोच. त्या टाइमला पण असंच झालं. माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आली, त्या व्यक्तीला मी स्वतःपेक्षा जास्त किंमत दिली. अभिजित तांबे त्या व्यक्तीसाठी काही पण करायला त्या ठिकाणी तयार होता, पण तरी पण सगळं नीट चालू होतं. शेवटी वेळ आल्यानंतर त्या व्यक्तीने मला फसवलं, ती व्यक्ती पलटली. आणि पलटल्यावर काय होतं हे तर तुम्हाला माहितीच असेल. तेच माझ्यासोबत त्या दिवशी घडलं. जेव्हा माझी वाईट वेळ होती, जेव्हा आमची परिस्थिती नव्हती, त्या टायमाला माझी आई एक दिवस टेन्शन मध्ये बसली होती घरी. तर मी म्हणलं काय झालं, तर ती म्हणली काहीतरी थोडं टेन्शन होतं सांगत होती. मी म्हणलं टेन्शन नको घेऊ, एक दिवस तुझ्या पोराचा गाड्यांचा ताप असेल, तू ज्या ठिकाणी बोट करशील ना म्हणलं ती वस्तू घेऊ शकाल एवढे आपल्या बँकेत पैसे असतील. त्या दिवशी माझ्याकडे सगळं होतं, माझ्या बँकेत पैसे होते, माझ्याकडे गाड्याचा ताप होता तिच्या पोराकडे सगळं होतं. तरी पण माझी आई घरी रडत होती. मी रात्री 3 वाजता ते सगळं झाल्यानंतर रात्री 3 वाजता मी घरी गेलो. माझ्या आईक बघितलं, आई रडत होती. मी तिला बघितल्यानंतर मला डायरेक्ट माझं जग संपल्यासारखं वाटायला लागलं. त्या ठिकाणी मला हे जाणवलं का माझ्या जे जवळचे मी ज्यांना समजतो ते लोक सुद्धा त्या दिवशी माझ्या वाईट टपले होते. कारण माझं जे सक्सेस होतं ते कोणाला जास्त देखवत नव्हतं वाटायचं का, जे नीट गोड बोलायचं ते पण त्या ठिकाणी जाणवलं का यार हे लोक सुद्धा आज माझ्या विरोधात आहे. त्यानंतर खूप लोक माझ्या एका ताटात जेवले लोक होते का ते पण मला त्या ठिकाणी दिसलं. नंतर कळालं की हे लोक पण त्या ठिकाणी माझ्या विरोधात उभे होते. सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर माझी बदनामी केली गेली. खूप प्रकारे एक नाही का म्हणत आपण ट्रोल केले गेले त्या ठिकाणी, किंवा एकामेकात म्हणजे आपण जी बदनामी होती त्या टाईपची झाली. मी खचून गेल्यासारखं झालं होतं. असं वाटायला लागलं यार आता सगळं संपले. कारण त्या स्टेज मी कधी ती अनुभवली नव्हती, अशी स्टेज त्या ठिकाणी माझ्यासोबत आली. तर मग खूप टेन्शन मध्ये मी असं घरी बसलो होतो. असं वाटायला लागलं होतं आता काय करावं, एवढं कमवून सुद्धा जर असं होतंय किंवा आपण एवढं चांगलं वागून सुद्धा लोक आपल्यासोबत असं वागतायत तर आता काय करायचं. तर मी जेव्हा बाहेर आलो बसलो तर माझ्या दारात 2 गाड्या उभ्या होत्या, 2 4 व्हीलर गाड्या, ते पण कॅश. मी हा विचार केला यार तू एवढ्या कमी वयात एवढी प्रगती केली, एवढं कमवलंय, तू एवढ्या लवकर कसं काय हार मानू शकतो. मग मी पुन्हा कामाला सुरुवात केली. म्हणलं आता हार मानायची नाही, जे होईल ते होईल. इतक्या दिवस केलंय, कोणासाठी केलंय, घरच्यांसाठी केलंय, स्वतःसाठी केलंय. म्हणलं आता हार मानायची नाही आणि कष्ट करत राहायचे. मी परत माझ्या कामाला सुरुवात केली. जितकं करत होतो त्याच्यापेक्षा जास्त कामाला सुरुवात केली. महाभारतात श्रीकृष्ण म्हणतात संघर्ष पण त्यालाच निवडतो ज्याच्यात लढण्याची क्षमता असती. त्यातल्या त्यात आपण तर शून्यातून सुरुवात केली म्हणल्यावर थांबणेच शक्य नाही. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.